दादा, आयुष विभागाच्या वतीनं एक महाआरोग्य शिबिर शेगाव इथे आयोजित केलं आहे. त्याचं राष्ट्रपती उद्घाटन करणार आहेत तर जिल्ह्यातील 70 रुग्णालय असे आहेत आयुषचे की जिथे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही, सगळं बंद पडलेल्या अवस्थेत आहे. कसं बघता याच्याकडे आणि तो दौरा कितपत योग्य आहे? आयुष या विभागाला फक्त आरंभशूर असं म्हटलं पाहिजे, कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये 70 रुग्णालय आहेत जे सुरू झाले, ज्याच्या इमारती पण बऱ्याच ठिकाणी पूर्ण झाल्या. मात्र हीच 70च्या 70 रुग्णालय हीच आता कुठेतरी आजारी आहेत. तिथे पुरेसा निधी नाही, स्टाफ नाही, औषध नाही आणि परिणामस्वरूप ही बंद पडलेल्या अवस्थात आहे. जी अवस्था बुलढाणा जिल्ह्याची तीच महाराष्ट्राची एकंदरीत असणारी ही अवस्था आहे. त्यामुळे उद्या महामहिम राष्ट्रपती येत असताना यासारख्या ज्या सुरू झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यावं. त्यासोबतच महामहिम ज्या तालुक्यात येत आहेत त्या तालुक्यामध्ये केस गळण्याचं आणि नखं गळण्याचं एक प्रमाण, एक रेशनच्या गहू खाल्ल्यामुळे एक दूषित अन्न हे कुठेतरी सरकारच्या माध्यमातून खाऊ घातलं गेलं. 1 वर्ष झालं, सगळ्या पथकामागे पथक आलेत, मात्र ही केस गळती कशामुळे होती आणि नख गळती कशामुळे होती याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. एक मोठं रॅकेट हे देशभरामध्ये अशा दूषित अन्नाच्या माध्यमातून कार्यरत आहे आणि त्यांच्या दबावापोटी हा सगळा अहवाल जो आहे हा दाबण्यात आला. जो टक्कल व्हायरस म्हणून पुढे आला, त्यांनी प्रशासनाचं टक्कल एवढं उघड केल्यानंतर देखील आयुष विभागाने या संदर्भामध्ये अद्यापर्यंत 1 वर्ष लोटल्यावरही काही न करणे हे देखील दुर्दैव आहे. महामहिम येत असताना त्यांचं स्वागत आहे. त्यांच्या येण्याने ही 70 रुग्णालय ही सुरू राहतील, सुरू होतील. हा जो केस गळतीचा जो मुद्दा आहे त्या अनुषंगानं ते प्रकरण शेवटावर कुठेतरी जाईल, आरोपीवर कारवाई होईल, ते अन्न जे आहे ते भारतभरात पोहोचणार नाही अशी अपेक्षा या निमित्तानं करतो. आणि सोबतच कुपोषणाचा खूप मोठा मुद्दा हा महाराष्ट्रात भेडसावत आहे, मेळघाटात भेडसावत आहे, बुलढाणा जिल्ह्यात भेडसावत आहे. आणि अशा वेळी या संपूर्ण कुपोषणाच्या विषयावर कुठेतरी प्रशासनाने आंधळं बनून हा पडदा टाकलेला आहे. त्यामुळे कुपोषणाचा मुद्दा या ऐरणीवर यावा. शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे, सरकारी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. या देखील गोष्टींवर महामहिम उद्या निर्देश प्रशासनाला देतील अशा प्रकारची एक अपेक्षा आहे. आणि जल जीवन मिशनच्या माध्यमातून खूप मोठं रॅकेट हे महाराष्ट्रात कार्यरत आहे. त्यामुळे गावोगावी पाणी टंचाई ही आता निर्माण होणं सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर पैशाची लूट यामध्ये झालेली आहे. त्यामुळे लूट आपल्या ठिकाणी आहे, त्यांच्यावर तर कारवाई व्हावीच व्हावी. मात्र या जलजीवन मिशनचा एकदा शेवटी काहीतरी शेवटावर तो जावा, हर घर नल हर घर को जल हे घोषणा न राहता खरोखर या योजना पूर्ण व्हाव्यात ही स्वागताच्या निमित्तानं एक बुलढाणाकर आणि एक महाराष्ट्राचा एक प्रदेशचा अध्यक्ष या नात्यानं आमची अपेक्षा आहे. काल जे काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना भाजपच्या काही लोकांनी मारहाण केल्याचा आरोप होते, बंदुकीचा धाक दाखवला सुद्धा असा आरोप होता. हा आरोप नाही तर या सर्वचं CCTV फुटेज उपलब्ध आहे. एका माध्यमाच्या स्टुडिओमध्ये हनुमंत पवार हे गेलेले असताना त्या स्टुडिओच्या बाहेरच त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला करणं म्हणजे हा माध्यमांवरही एका प्रकारे असणारा हल्ला आहे. जे हल्लेखोर आहेत हे भीमा कोरेगाव या ठिकाणीले आरोपी आहेत, हा देखील त्यांचा इतिहास आहे. आणि अशा दंगलीखोर माणसांना भारतीय जनता पक्षाचं पाठबळ किती मोठ्या प्रमाणावर आहे याचा नंगा नाच कसा भारतीय जनता पक्षानं लावला आहे त्याचे उदाहरण हनुमंत पवार यांच्या हल्ल्याच्या माध्यमातून कुठेतरी बघायला मिळतं आहे. ज्या पुण्यभूमीमध्ये, ज्या पुणे शहरामध्ये रामशास्त्री प्रभुणेसारखे लोक होऊन गेले, त्या पुण्याला आता भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांनी तालिबान केलं आहे हे या प्रकरणातून सिद्ध झालं आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत घाबरणार नाही. हनुमंत पवार हे अत्यंत प्रभावी पद्धतीनं आपला आवाज जो आहे, बहुजनांचा आवाज जो आहे, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि काँग्रेसचा आवाज जो आहे हा अत्यंत प्रभावी स्वरूपामध्ये ते माध्यमांमध्ये मांडत असतात. त्यामुळे त्यांच्या एकंदरीत त्यांचे जे वक्तृत्व आहे आणि त्यांची जी बाजू मांडण्याची शैली जी आहे या शैलीला घाबरून त्यांना गप्प बसवण्याचं कुठेतरी कारस्थान हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केलं आहे. मात्र पुढच्या काळात हनुमंतराव हे अधिक जोरकस पद्धतीनं हे आपल्या सगळ्यांच्या समोर येतील. एकंदरीत हा हल्ला हा हनुमंत पवारांवर नाही तर हा हल्ला लोकशाहीवर आहे, पुणेच्या सज्जन आणि चांगुलपणावर आहे आणि हा काँग्रेसवरही केलेला हल्ला आहे. आणि आपण सर्वांनी गप्प न बसता या गुंड प्रवृत्तीचा प्रतिकार केला पाहिजे. जे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत उदय भानू यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आंदोलन करताना. आंदोलनकर्ते कोण, उदय भानू कोण हे न बघता एकंदरीत उदय भानूंवर केलेली जी कारवाई आहे ही आकसापोटी केलेली कारवाई आहे. सांगली महानगरपालिकेत
काँग्रेसमध्ये 2 गट पडलेत, पण चंद्रपूर पाठोपाठ तिथे नाराजी आहे असं बोललं जाते. नाही, तिथे खासदार जे आहेत, खासदार माननीय विशाल पाटीलजी आणि आमचे नेते विश्वजित कदम हे दोघांनी त्या शहरातल्या महानगरपालिकेमध्ये एक चांगलं यश आम्हाला मिळवून दिलेलं आहे आणि 2 आमचे अत्यंत सक्षम नेते. अशा प्रकारचा कुठलाही प्रसंग आणि कुठलाही वाद हा तिथे नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने शासकीय कंत्राटदारांची जवळपास 77,000 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप बाकी आहे असं मिलिंद भोसले म्हणतात, जे कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष आहेत. मागे एका कॉन्ट्रॅक्टदाराने आत्महत्या केल्याचं प्रकरण हे आपल्या समोर आहे. नुसते नारळ फोडा, भूमिपूजन करा, वर्क ऑर्डर द्या, मात्र सरकारी तिजोरीचा खळखळाट असल्याचं वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून सिद्ध झालं आहे. शेतकरी आत्महत्या करतोय, रोजगार मिळत नाही म्हणून बेरोजगारही आत्महत्या कुठेतरी करतात आहे. आता या शृंखलेमध्ये शासकीय ठेकेदारही आत्महत्या करायला पुढे निघालेले आहेत. ही एकंदरीत या सरकारचा नाकर्तेपणा आहे, करंटेपणा आहे. या सरकारने दिल्लीत जाऊन बसावं, ठाण बांधून बसावं आणि विशेष पॅकेज महाराष्ट्राकरता घेऊन यावं. त्या विशेष पॅकेजच्या माध्यमातून सर्व देयकं जे आहेत ती अदा करण्यात यावी. लाडक्या बहिणीचे 1,500चे 2,100 रुपये करण्यात यावे आणि संपूर्ण कर्जमाफी करावी अशी आमची अपेक्षा आणि मागणी आहे. संजय राऊतांनी एक व्हिडिओ ट्विट केला EVM घोटाळ्याच्या संदर्भात. त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे तो व्हिडिओ होता डोनाल्ड ट्रम्प यांचा, राष्ट्राध्यक्ष. EVMवर अजिबात भरोसा ठेवता येत नाही, त्यात घोटाळा होऊ शकतो, मतदान हे केवळ मतपत्रिकेवरच व्हायला हवं असं ट्रम्प यांनी व्हिडिओत म्हटलं. जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर हा मतप्रभाव आहे. भारताच्या निवडणूक आयोगाच्या एकंदरीत बोटचेपी नव्हे तर सरकार धार्जिण्या भूमिकेच्या अनुषंगानं महाराष्ट्रातही हा प्रश्न जो आहे हा ऐरणीवर आलेला आहे आणि निवडणूक आयोग याबद्दल चुप्पी साधून आहे. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि समाधान हे सरकारला आणि निवडणूक आयोगाला करावंच लागेल, अन्यथा हा देश अराजकतेच्या दिशेने ते घेऊन चालले आहेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.